बाळूमामांना 3 दिवस आणि 3 रात्र एका खोलीत कोंडून ठेवलं. सलग 3 वर्ष त्या भागात पावसाचा एकही थेंब नव्हता. जमीन तडकलेली, विहिरी कोरड्या आणि माणसांच्या मनात एकच प्रश्न होता की आता पुढे काय? बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात ते खेडेगाव दुष्काळाने पूर्णपणे हतबल झालेलं होतं. अशा वेळी मामा आपल्या बकरांचा कळप घेऊन त्या भागात आले. पण जिथे चारा नाही, पाणी नाही, तिथे थांबणं अशक्य. मामा परत जाण्याचा विचार करत होते. येथील लोकांना मामा हे सत्पुरुष आहेत याची जाणीव होती. मामांना पाहून पुष्कळ लोकांनी गर्दी केली. ते मामांना म्हणाले, तू साधा माणूस नाहीस, तू परमेश्वर आहे. पाणी नाही म्हणून तू परत जातोस, हे तुला बरं दिसतंय का? आम्ही आता काय करावं? आमची वाट कोणती ते तूच सांग. आम्ही आता कसं जगावं? मामा एकही शब्द बोलले नाहीत आणि तेव्हाच गावकऱ्यांनी एक कठोर निर्णय घेतला. पाऊस पडल्याशिवाय मामांना सोडायचं नाही. 3 दिवस आणि 3 रात्री मामांना एका खोलीत कोंडून ठेवलं गेलं. चौथ्या दिवशी मामा अचानक म्हणाले, मला घराच्या धाब्यावर जायचे आहे, आज पाऊस पडेल. असं म्हटल्यावर लोकांनी मामांना मोकळे केले. मामा घरावर उभे राहिले, आकाशाकडे हात केले आणि काहीतरी हळूच पुटपुटले. क्षणभर पूर्णपणे शांतता. आकाश नीरस, एकही ढग नाही. लोक एकमेकांकडे पाहू लागले आणि तेवढ्यातच क्षितिजावर एक लहानसा ढग, तो वाढला, काळसर झाला, सरळ डोक्यावर आला. पावसाचे थेंब पडू लागले. पाऊस वाढू लागला आणि अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागलं आणि या सगळ्यात मामा कधी निघून गेले कोणाला कळलंच नाही. आणि एक आश्चर्यकारक सत्य म्हणजे मामा आपल्या संपूर्ण हयातीत त्या गावात पुन्हा कधीच गेले नाहीत. बाळूमामांवर श्रद्धा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा नक्की लिहा.